पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकीमधील प्रसिद्ध श्री केतकेश्वर महाराज यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। रथात आकर्षक शंकराची मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येते। या 3 मजली लाकडी रथाचं वैशिष्ट्य म्हणजे भाविक मोठ्या दोरखंडाच्या सहाय्याने हाताने ओढत ग्राम प्रदक्षिणा घालतात। यावेळी मानाच्या कावडी मिरवणुकीमध्ये रंगत आणतात। जालन्यातील पारद बुद्रुकमध्ये महादेवाची भव्य स्वारी मिरवणूक काढण्यात आली। बालाजी महोत्सवाच्या निमित्ताने या धार्मिक मिरवणुकीचं आयोजन केले। या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं। या स्वारीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। डोंबिवलीत सध्या कॉन्क्रीट रस्त्यांचं काम वेगात सुरू आहे। या कामामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो। त्यातच महानगर गॅस कंपनीने देखील गॅस पाईपलाईन टाकण्याची कामं सुरू केली आहेत। काही ठिकाणी हे काम पूर्ण झालं असलं तरी रस्त्यावर मातीने भरलेले खड्डे तसेच ठेवले गेले, त्यामुळे डोंबिवलीकर हैराण झाले। पुणे महापालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वी नियोजन सुरू केलं। शहरातील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात येणार आहे, तर नाल्यांवरील अतिक्रमणांवर ही कारवाई केली जाणार आहे। हिंगोलीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। सेनगाव तालुक्यातील हत्ता कापडसिंगी ते तळणी या राज्य महामार्गासाठी 194 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। लवकरच रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे। बदलापूर नगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे। कात्रप परिसरातील 5 अनधिकृत गाळे पालिकेने जमीनदोस्त केले। मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। घरगुती सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मुंबईतल्या वरळीत सरकारविरोधात आंदोलन केलं। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातात निषेधाचे पोस्टर घेऊन मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत। वाढलेले दर कमी केले नाहीत तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांग बांधवांनी जन आक्रोश मोर्चा काढला। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शासनाच्या योजनांपासून दिव्यांग वंचित आहेत असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। धुळ्यातील शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या समोर ढब बजाव आंदोलन करण्यात आलं। आदिवासी तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। रायगड जिल्ह्यातील हिवताप कर्मचाऱ्यांनी अलिबाग इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली आहेत। आरोग्य विभागाकडे असलेल्या हिवताप कर्मचाऱ्यांना झेडपीकडे वर्ग करण्याची अधिसूचना सरकारनं काढली। याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे। असं केल्यास पदोन्नतीची समस्या उभी राहील असं आंदोलकांचं म्हणणं आहे। हिंगोलीतील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आक्रमक झाले। राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जमीन पाहणी पथकाला रोखलं। सरकार शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे, याला राजू शेट्टी यांनी देखील विरोध केला। जालन्यात पीक विम्याच्या मागणीसाठी गेल्या 9 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू आहे। काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे। आक्रमक आंदोलकांनी चापड गावजवळ रास्ता रोको केला। आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळत सरकारचा निषेध केला आहे। जालन्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलंय। 2024चा मंजूर झालेला 412 कोटींचा कापूस सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अशी मागणी केली आहे। यवतमाळमध्ये गाळमुक्त धरण जनजागृती रथाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ झाला। 15 दिवस या रथाद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे। तलावांमध्ये साठलेला गाळ काढून शेतात पसरवल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते। जालन्यातल्या विनोद सुरडकर यांनी घर घर संविधानाचा जागर करण्यासाठी सायकल यात्रा सुरू केली। नागपूरच्या दीक्षाभूमीपासून मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत यात्रा काढली आहे। यात्रेदरम्यान त्यांचं वाशिमच्या मालेगावात स्वागत केलंय। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। कार्यालयाच्या मागील बाजूला कचऱ्याचे ढीग लागलेत। अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय। मावळमध्ये कासवाची 22 अंडी सापडली।
पोरंदवाडी इथल्या एका नर्सरीमध्ये ही कासवाची अंडी सापडली आहेत। त्यानंतर ही अंडी रेस्क्यू करून कृत्रिमरित्या उबवण्यासाठी ठेवण्यात आली। या अंड्यांमधून 20 कासवाची पिल्लं बाहेर आली आहेत। या पिल्लांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केलं। जुन्नरमधील कुकडी प्रकल्पाच्या वडज धरणातून मीना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला। उन्हामुळे पिकं करपू लागली आहेत। ऐन उन्हाळ्यात नदी पात्रात पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। नवी मुंबईत मोरबे धरणाची पाईपलाईन गळती रोखण्याचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे उद्या नवी मुंबईमध्ये पाणी पुरवठा बंद असेल। सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत नवी मुंबई महानगरपालिका आणि खारघर कामोठे इथल्या सिडको क्षेत्रात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मावळमधल्या धरणांच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे। उन्हामुळे धरणातील पाणीसाठा घटलाय। पिंपरी चिंचवड शहर आणि मावळला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा कमी झाला। धरणांमध्ये 50% पाणीसाठा उपलब्ध आहे। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये ऑनलाईन व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली। यावेळी 4 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पालघरमध्ये नेपाळी तरुणीची हत्या झाली आहे। प्रियकरानं वडील आणि मित्राच्या मदतीनं तरुणीची हत्या केली। नेपाळमध्ये दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। तरुणी लग्न करण्यास मागे लागल्यानं प्रियकरानं हत्या केल्याची माहिती आहे। यवतमाळच्या दिग्रसमध्ये जंगलात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळलाय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मात्र या दोघांची ओळख अद्याप पटली नाहीये। त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर मद्य परवाने मंजूर करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत। या प्रकरणाच्या तपासासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या एसआयटीकडून तपास सुरू आहे। या पथकाकडे एकूण 42 तक्रारी आल्या। सोलापुरातील उजनी धरणात अवैध मासेमारी करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे। मासेमारीमुळे धरणातील गावरान 40 ते 50 जातींचे मासे नामशेष होत आहेत, तर केवळ चिलापी, मांगर, सकर अशा जातीचे मासे वाढत आहेत। पुण्यात राहत असलेल्या भूतानच्या महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली। 7 नराधमांकडून सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती आहे। आरोपी शंतनू कुकडेसह साथीदारांना अटक केली आहे। सोलापूरच्या मोहोळमध्ये गोळीबार झाला। जुन्या वादातून जाधव दाम्पत्यावर गोळीबार झालाय। या दोघांना 3 गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती आहे। गोळीबारानंतर आरोपी फरार झालाय। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। सांगोला तालुक्यातील किडेबिस्त्री येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय धोकादायक स्थितीत आहे। जी 24 तासांना शाळेच्या दूरवस्थेची बातमी दाखवल्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग आली। उपशिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीनं या शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तर संस्था चालकांनी जूनपर्यंत नवीन सुरक्षित जागी शाळा स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या। वनविभागाच्या हद्दीत असल्यानं खोक्याचं घर पाडण्यात आलं। मात्र वनविभागाच्या हद्दीच्या बाहेर असलेलं घर पाडण्यात आलं असेल तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली। भाजप नेते किरीट सोमय्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्र दिल्याचा संशय आहे, त्यामुळे जळगाव पोलीस अधीक्षकांच्या सोबत सोमय्या यांनी चर्चा केली। मालेगाव नंतर जळगाव बोगस दाखल्यांची माहिती आहे, याबाबत चर्चा सुरू आहे। साताऱ्यातल्या मलकापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत चांदे, काँग्रेसचे नेते शंकरराव चांदे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर प्रवेश केला। मुंबईतल्या प्रदेश कार्यालयामध्ये आमदार अतुलबाबा भोसले यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्रीवर झालेल्या विविध बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांच्या यादीत सह्याद्रीवरच्या बैठकीचा उल्लेख होता, मात्र तरीही या बैठकीला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले, त्यामुळे चर्चा रंगल्या। कोल्हापूरच्या शिवाजी चौकात काँग्रेसनं महागाईच्या विरोधात आंदोलन केलंय। गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलकांनी हातात सिलेंडर घेऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली।
सोलापुरात संविधान भवन उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. विवेक विचार मंचाकडनं मागासवर्गीय आयोगाच्या उपाध्यक्षांकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली. तर यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी विवेक विचार मंचानं केली आहे. राजापुरातील अर्जुन नदीपात्रामधील मातीच्या भरावाची दखल आमदार किरण सामंतांनी घेतली. याबाबत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग अभियंते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिलं आहे. हा मातीचा भराव तत्काळ काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे.